हाऊसवाईफ जेव्हा स्टार्टअप चालू करतात तेव्हा ते त्याच अकाउंट मधनं स्टार्टअप करतात किंवा मग त्या करंट अकाउंट काढत नाहीत, कसं चालतंय बघू. सो आयडियली प्रत्येकाने आपला एक ब्रँड नेम पहिले काढायला पाहिजे, त्याचं पहिले एक अकाउंट काढायला पाहिजे. तर माझ्या ओळखीत एक काकू आहेत की ज्या क्लास घ्यायच्या आणि जे काय पैसे येतील ते पैसे नवऱ्याला द्यायच्या आणि 8-10 वर्षांनी त्यांनी क्लास बंद केले. सो त्यामध्ये मला सांगायचं की पण मला तेव्हा किती पैसे मिळाले हेच मला कळलं नाही. सो आज तागायत. सो आयडियली तुम्ही कुठली एंटिटी जेव्हा चालू करता तेव्हा ऑब्व्हियसली एव्हरीवन इज इगर टू नो की मी काय केलंय. सो त्याच्याकरता ते पैसे वेगळे ठेवणं आणि त्याचा सगळा हिशोब वेगळा ठेवणं इज द प्राईम इम्पॉर्टंट थिंग. तुम्ही त्याचं ब्रँड नेम वेगळं ठेवा, त्याचं करंट अकाउंट काढा, त्याचं उद्यम आधार काढा, त्याचं MSME सर्टिफिकेट काढा. 18+ झाल्यानंतर किंवा आता आपण जर ज्येष्ठ नागरिक पकडलं असं म्हणजे लाईक हाऊस वाईफ वगैरे, तर डू यू रेकमेंड की सगळ्यांनीच एक आपलं टॅक्स रिटर्न एक नुसतं फाईल तरी केलं पाहिजे की हे असं इन्कम आहे डिस्क्लोज केलं पाहिजे सगळं? काहीच इन्कम नसेल तर गरजेचं नाही. सॅलरीच्या दृष्टीने एक प्रॉब्लेम आपण शेवटचा प्रश्न असा घेऊ की जेव्हा आपण फायलिंग करतो तेव्हा बरेच केसेसमध्ये असं होतं की रिफंडची शक्यता निर्माण होते. तर रिफंडची प्रोसेस काय आहे आणि तो बेसिकली कसा आपल्याला मिळतो, तर त्याच्यासाठी काय काय करायला लागतं? जेव्हा साधारण 50,000च्या आतला रिफंड असतो तो ऍट टाइम्स 24 तासात पण रिफंड आहे. इतकं फास्ट आज झालेलं आहे. चुकून तुम्ही जर बँक अकाउंट वगैरे चुकीचं टाकलं, रिफंडच्या इथे बँक अकाउंट स्पेसिफाय करायला लागतं तर तो रिफंड अडकतो. आजकाल मोठे रिफंड जे असतात, मोठे सॅलरीचे रिफंड की जेव्हा पहिले सांगायला स्कीम चुकली किंवा कंपनीने जास्त टॅक्स कापला, त्या केसमध्ये तुमचं जुनं जर काही आउटस्टँडिंग असेल तर तो रिफंड ऍडजस्ट होतो. बरीच मुलं फॉरेन एज्युकेशनला जातात आणि मग एज्युकेशन कम्प्लीट झाल्यावरती तिथेच नोकरी घेतात. तर मग त्यावेळेला त्यांना इथे टॅक्स भरायला लागतो का किंवा काय अरेंजमेंट त्यांनी केली पाहिजे मध्ये? जर त्यांना इंडियात कुठलंही उत्पन्न मिळत नसेल तर त्यांनी इंडियात टॅक्स फाईल करण्याची गरज नाही. मुलं मग आई वडिलांना पैसे पाठवतात, हो, तर त्याचा कसा हिशोब बसतो? मग ते जे पैसे असतात ते टॅक्स फ्री असतात जे आई वडिलांना पाठवतात ते. नमस्कार, मी श्री अजय देशपांडे. नमस्कार, मी सौ अवंती देशपांडे. आजच्या आपल्या पॉडकास्टचे गेस्ट आहेत चार्टर्ड अकाउंटंट चिन्मय केळकर. यांचा टॅक्स प्लॅनिंग आणि टॅक्स सेव्हिंग याच्यामध्ये 20 वर्षांचा अनुभव आहे. तर आम्ही बऱ्याच गोष्टींवरती आज चर्चा केली. नोकरीदार असो किंवा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी एक्झॅक्टली टॅक्सचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, टॅक्सचं सेव्हिंग कसं केलं पाहिजे. ते जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर तुम्ही काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे सगळ्याबद्दल आम्ही डिस्कस केलं. हा पॉडकास्ट तुम्ही नक्की एन्जॉय कराल आणि तुमचे जे काय क्वेश्चन्स असतील, जे काय कॉमेंट्स असतील ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका. आम्ही चिन्मयशी बोलू आणि हे सगळे क्वेश्चन्स तुमचे आन्सर करू. चिन्मय, वेलकम टू द पॉडकास्ट. आणि मार्च असूनही वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद. कारण विषयच साधारण असा महत्त्वाचा होता की वी आर टॉकिंग अबाउट इन्कम टॅक्स. सो खास करून सॅलरीड जे एम्प्लॉईज आहेत आणि इवन स्मॉल बिझनेस ओनर्स किंवा लेट्स से फ्रीलान्सर्स किंवा कन्सल्टंट्स या दृष्टीने काही प्रश्न महत्त्वाचे असतात जे बरेच लोकांना माहीत नसतात. सो आय थिंक आम्हाला वाटतं या एक्झॅक्टली. आणि ते बरोबर जसं आता जेव्हा टॅक्स भरायची वेळ येईल, दिस इज द राईट टाइम टू. टाइम सीझन असल्यामुळे वी थॉट दॅट की हा पॉडकास्ट करणं थोडंसं महत्त्वाचं आहे. सो सुरुवातीला एक काय म्हणतात त्याला आपण बेसिक वरनं सुरू करू की आता बरेच लोकांना माहिती आहे की टॅक्सच्या ह्याच्यामध्ये चेंजेस झाले, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ओल्ड टॅक्स रेजिम आणि न्यू टॅक्स रेजिम. तर प्रॉब्ली व्ह्युअर्सला हे जाणून घेण्यात इंटरेस्ट असेल की एकतर ओल्ड टॅक्स रेजिम आणि न्यू टॅक्स रेजिम याच्यामध्ये काय फरक आहे आणि या दोन्हीचे बेनिफिट्स कसे फ्रॉम द सॅलरी पॉईंट ऑफ व्ह्यू कसे असतील. सो कॅन यू प्लीज एक्सप्लेन दॅट? पहिलं म्हणजे ओल्ड टॅक्स रेजिम आणि न्यू टॅक्स रेजिम हे एप्रिल-मेला आपल्याला डिक्लेअर करायला लागतं कंपनीत. पण एप्रिल-मेला डिक्लेअर केलं नाही किंवा एप्रिल-मेला ओल्ड टॅक्स रेजिम डिक्लेअर केलं आणि नंतर मग ओल्ड टॅक्स रेजिमच राहणार, न्यू टॅक्स रेजिम करताच येणार नाही असं लोकांना वाटतं. जेव्हा एप्रिल-मेला जेव्हा कंपन्यांमध्ये डिस्क्लोज करायचं असतं तेव्हा लोक खूप हायपर होतात की नाही मला सांगा की ओल्ड का न्यू. एप्रिल-मेला तुम्ही काहीही डिस्क्लोज केलं कंपनीमध्ये तरी नंतर तुम्हाला जे डिस्क्लोज केलं असेल त्याच्यापेक्षा वेगळं टॅक्स रेजिम वापरून टॅक्स फाईल करता येतो. डिस्क्लोजर जे करायचं आहे ते TDS किती करायचा याच्यासाठी कंपन्या विचारत असतात. त्याच्यामुळं दॅट इज नॉट दॅट रिलेव्हंट फॉर फायलिंग रिटर्न. जे मे, जून, एप्रिलला कंपन्या एम्प्लॉईकडनं डिस्क्लोजर घेतात की वेदर यू वॉन्ट टू गो विथ ओल्ड ऑर न्यू, तर यू कॅन डिस्क्लोज एनिथिंग अँड पोस्ट फॅक्टो ॲट द टाइम ऑफ फायलिंग रिटर्न यू कॅन चेंज द टॅक्स रेजिम. आता ओल्ड टॅक्स रेजिम जे आहे दॅट
बेसिकली डिपेंड्स ऑन व्हॉट काइंड ऑफ डिडक्शन्स यू हॅव. आणि न्यू टॅक्स रेजिम इज फ्लॅटर. सो जेव्हा तुम्हाला डिडक्शन्स जास्त आहेत, फॉर एक्झाम्पल LIC, त्याच्यानंतर हाऊस रेंट, त्याच्यानंतर ATC प्रीमियम म्हणा किंवा स्टॅम्प ड्युटी म्हणा, ही डिडक्शन्स खूप जास्त आहेत, तेव्हा तुम्ही ओल्ड टॅक्स रेजिमला जाणं इज ओके, ॲडवायझेबल. पण जोपर्यंत तुमचा 12-12.5 13 लाख रुपयाचा टॅक्स आहे, तोपर्यंत देअर इज नो ब्रेनर, तुम्ही न्यू टॅक्स स्कीमलाच जायला पाहिजे. कारण की 12,75,000 जवळजवळ 13 लाखापर्यंत खूप निग्लिजिबल टॅक्स असतो, 12 लाखापर्यंत तर शून्यच टॅक्स आहे. आणि जेव्हा तुम्ही ओल्ड का न्यू हा विचार करता, तेव्हा 18-19 लाखापर्यंत तुम्ही जर तुमची सॅलरी असेल आणि तुम्ही 6 ते 7 लाख रुपयाची डिडक्शन्स क्लेम करत असाल, तर तुम्हाला ओल्डचा विचार करावा. अदरवाईज तोपर्यंत न्यू टॅक्स रेजिम इज ऑलवेज ॲडवायझेबल. ओके. पण एखादा माणूस आज पुण्यात राहतो आणि त्याच्यानंतर तो मुंबईला किंवा बँगलोरला गेला जॉब करायला आणि तिथे ह्यूज HRA किंवा हाऊस रेंट तो देतोय, तर त्या हाऊस रेंटच्या केसमध्ये न्यू टॅक्स रेजिमला त्या वर्षासाठी शिफ्ट होणं इज व्हॉट ही कॅन लुक फॉर. बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ओल्ड टॅक्स रेजिम एलिमिनेटच होणार आणि न्यू टॅक्स रेजिम इज व्हॉट पीपल शुड फोकस ऑन. ओल्ड टॅक्स रेजिममध्ये तुम्हाला डिडक्शन्स मिळतात खूप आणि मग तुम्ही करू शकता. न्यू टॅक्स रेजिमला 12 लाखापर्यंत टॅक्स नाही आहे. ओल्ड टॅक्स रेजिमला 12 लाखापर्यंत टॅक्स आहे, पण दॅट यू कॅन रिड्यूस बाय डुईंग ऑर इन्व्हेस्टिंग समथिंग. सो कॅश फ्लोचा विचार केला तर न्यू टॅक्स रेजिम जी आहे त्याच्यात तुम्हाला कुठेही पैसे इन्व्हेस्ट करायला लागत नाहीत. स्टील यू कॅन गेट द बेनिफिट ऑफ लेसर टॅक्स. ओल्ड टॅक्स रेजिमला तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायला लागतात किंवा तुमचे पैसे जातात, तेव्हाच तुम्हाला बेनिफिट मिळतो. अशा प्रकारचं कुठलंच हे न्यू टॅक्स रेजिमला नाही आहे. सो इफ यू हॅव गॉट टू मेनी डिडक्शन्स, then old tax regime is what is advisable. But if you have no deductions or less deductions, maybe 1.5-2 lakh 3 lakh, तर always new tax regime is what people should look for. ओके. सो एकच मला इथे प्रश्न आहे चिन्मय, जस्ट टू ऍड ऑन टू दिस इज, आता सपोज इन 1 year आपण ठरवलं की म्हणजे एम्प्लॉईला डिसाईड नाही करता येते ओल्ड का न्यू, तर त्यांनी मग CA ला त्यांच्या कधी कॉन्टॅक्ट करावं की मी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे त्या वर्षभरात? ते CA ला May-June कॉन्टॅक्ट करतात आणि मी काय करायला पाहिजे असं विचारतात. करेक्ट. पण कंपनीला तुम्ही काही सांगितलं तरी नंतर आफ्टर मार्च जेव्हा तुमची सगळी डिडक्शन्स वगैरे क्रिस्टलाइज होतात, ऍट दॅट टाइम CA कॅन ऍडवाइज यू. बिकॉज एखादा एम्प्लॉई 6 महिने पहिले पुण्यात असेल, ओके, आणि 6 महिन्यानंतर तो 6 महिन्यासाठी बँगलोरला गेला, तर मे बी पहिल्या 6 महिन्यात असं वाटेल की त्याला न्यू टॅक्स रेजिम ऍडवायझेबल आहे. पण बँगलोरला तो 2 लाख रुपये भाडं देतोय की जो त्याला HRA पण आहे. इन दॅट केस न्यू रेजिम कॅन बी अ चेंज. सो CA ला वर्ष संपल्यावर एप्रिलमध्ये विचारावं ओके, की आपण कुठल्या टॅक्स फाईल करणार आहोत और करू शकतो. म्हणजे फायनान्शियल इयर संपलं की एप्रिल मे इज द गुड टाइम की दे कॅन जस्ट टॉक विथ इट. ओके. सो आता आपण ओल्ड टॅक्स रेजिमचं जे म्हणत होतो त्याच्यामध्ये ॲज यू मेन्शन की बरेचसे काही तुमचे डिक्लेरेशन असतील इन टर्म्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स आणि हे, तर त्याच्यामध्ये यू बेटर गो इन फॉर द ओल्ड टॅक्स रेजिम. पण त्या ओल्ड टॅक्स रेजिममध्ये सुद्धा एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे HRA. सो HRAच्या केसमध्ये माझे प्रॉब्ली 2 प्रश्न असे आहेत की एकतर HRA साठी काय काय डिक्लेरेशन्स इम्पॉर्टंट आहेत किंवा कंपल्सरी आहेत, आणि दुसरी गोष्ट आता नवीन जे टॅक्स गाईडलाईन्स झालेत तर त्याच्यामध्ये आपण आय थिंक देव सेड की HRA जरी तुम्ही क्लेम केला आणि समजा तुमच्या रिलेटिव्स किंवा मित्रांच्या नावावरती तो HRA तुम्ही क्लेम करत असाल तर त्याच्यासाठी काय गाईडलाईन्स अवेलेबल आहेत ॲज पर द न्यू टॅक्स दिसेल? पूर्वी लोक काय करायचे, एक पुस्तक मिळतं रेंट रिसिट्स, त्याच्या 12 पावत्या घ्यायचे, कंपनीत द्यायचे आणि क्लेम करायचे. आणि आईचं किंवा बाबांच्या नावाने घर असायचं आणि त्यांच्या नावाने 25-30 हजार लावायचे, कंपनी ते ऍक्सेप्ट करायची. आता काय आहे की तुम्ही ज्याला HRA देताय, रेंट देताय, त्याचे सगळे डिटेल्स, त्याचं पॅन, त्याचा आधार, त्याचा ॲड्रेस, ह्या सगळ्या गोष्टी, प्रॉपर्टी डिटेल्स हे देणं आता कंपल्सरी आहे ITR मध्ये, की जेणेकरून दे कॅन क्रॉस चेक इट विथ दॅट पर्सन्स रिटर्न की यांनी हे इन्कम म्हणून घेतलंय का नाही. सो तितकं लाईट राहिलं नाहीये. सो लँडलॉर्डचं डॉक्युमेंट सबमिट करायला लागतं की जे पूर्वी पावत्यांवर काम व्हायचं. लँडलॉर्डचे सगळे डिटेल्स डिस्क्लोज करायला लागतात. सो HRA जेन्युइन असेल तर 100% यू शुड गो अँड क्लेम फॉर इट. आणि HRA जर जेन्युइन नसेल
जेन्युइन नसेल म्हणजे तुम्ही आईच्या घरात राहता तर आईला मी भाडं देतो, इट कॅन बी अ जेन्युइन केस. पण इन दॅट केस तुमच्या आईचा रिटर्न फाईल करायला पाहिजे किंवा वडिलांचा असेल तर वडिलांचा रिटर्न फाईल करायला पाहिजे, ज्याच्यात तो इन्कम दाखवावा. ऑब्व्हियसली तो HRA असल्यामुळे त्यांना 30% डिडक्शन मिळतं, इफेक्टिव्ह रेट त्याचा 20-21% येतो आणि ते 12 लाखाच्या आत असतील आई वडील तर एनी विच वेज दॅट इज प्रॉफिटेबल फॉर यू. So you can go for that kind of arrangement, but disclosures are now more compulsory. दॅट बिकम्स इम्पॉर्टंट. Yes. म्हणजे ते टॅली झालं पाहिजे थोडक्यात. कारण की असं तुम्ही झालंय. आईचा इन्कम 6 लाखाचा आहे आणि तुम्ही रिटर्न नाही भरलात, देन दॅट विल बी ट्रीटेड एज अनडिस्क्लोज्ड इन्कम. सो 6 लाखाचा रिटर्न भरून टाका ना, इवन दो इट इज लेसर अमाऊंट. टॅक्स तर पडणारच नाहीये. सो हे पण आहे का असं की 18+ झाल्यानंतर किंवा आता आपण जर ज्येष्ठ नागरिक पकडलं असं म्हणजे लाईक हाऊस वाईफ वगैरे, तर डू यू रेकमेंड की सगळ्यांनीच एक आपलं टॅक्स रिटर्न एक नुसतं फाईल तरी केलं पाहिजे की हे असं इन्कम आहे, डिस्क्लोज केलं पाहिजे सगळं? ते काहीच इन्कम नसेल तर गरजेचं नाही. हा, गरजेचं नाही. 2.5 लाखाच्या आत शक्यतो नाही करू, ओके, गरजेचं नसतं. गरजेचं नाहीये ते. ओके. सो नेक्स्ट असं आहे की बरेचसे जे एम्प्लॉईज असतात ते आजकाल शेअर्स मध्ये ट्रेडिंग करतात किंवा फ्युचर अँड ऑप्शन्स FNO ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करतात. सो त्यांच्यासाठी मग ते एक टॅक्स रेजिम जर त्यांनी सिलेक्ट केलं तर ते तेच राहतं का ते पण ते चेंज करू शकतात? सॅलरीला त्यांनी ऑप्शन दिलाय, कॅपिटल गेनला त्यांनी ऑप्शन दिलाय आणि अदर सोर्सेसला त्यांनी ऑप्शन दिलाय की तुम्ही चेंज करू शकता. पण फ्युचर्स अँड ऑप्शन्स कम्स अंडर बिझनेस इन्कम आणि बिझनेस इन्कमला त्यांनी तो ऑप्शन दिलेला नाहीये. सो एम्प्लॉई मे बी F&O ला जाईल आणि चेंज करेल टॅक्स रेजिम फ्रॉम ओल्ड टू न्यू ऑर मे बी फ्रॉम न्यू टू ओल्ड. पुढच्या वर्षी परत त्याचं F&O असेल त्याला चेंज करता येणार नाही. ओके. सो पण पुढच्या वर्षी त्याचं F&O नसेल आणि फक्त सॅलरी असेल तर ही कॅन चेंज. पण याच्यामध्ये आपल्याला अजून एक असं बघायला मिळतं की टिपिकली जे IT रिलेटेड जे एम्प्लॉईज असतात तर बरीचशी लोक दे आर वर्किंग विथ इंडियन MNCs. ओके. पण त्यांना समजा ESOPs काही मिळतात, तर ESOPs जे मिळतात त्यांना त्याच्यावरती मिळणारा जो डिव्हिडंड आहे तो इथे डिक्लेअर केला पाहिजे का, किंवा लेट्स से त्याबद्दल रिलेटेड काही 2-3 सिनारिओज आपण एक्सप्लेन करू शकतो? आता जेव्हा इंडियन MNC आहे त्या इंडियन MNCचा ESOP जो आहे तो इंडियन डिव्हिडंडच असतो. बट वेन इट इज फॉरेन MNC लाईक एनविडिया, मायक्रोसॉफ्ट, गुगल हे बऱ्याच लोकांना ESOPs देतात. म्हणजे त्यांची सॅलरी 2 फोल्ड मध्ये असते, एक सॅलरी आणि दुसरा ESOP. सो तो जो ESOP असतो त्याच्यावर डिव्हिडंड येतो आणि दॅट डिव्हिडंड इज फॉरेन इन्कम. तो त्यांनी डिक्लेअर करायलाच पाहिजे बिकॉज आत्ताचं ओव्हरऑल गव्हर्नमेंटचं CBDT स्ट्रक्चर असं आहे की जर फॉरेन इन्कम डिक्लेअर नाही केला तर यू विल गेट अ नोटीस की तुम्ही फॉरेन इन्कम डिक्लेअर केला नाहीये. सो लोकांना मेनी अ टाइम असं असतं की 17 शेअर्स आहेत माझ्याकडे आणि त्याचा खूप निग्लिजिबल डिव्हिडंड येतो. सो मे बी ते CA ला सांगायचे विसरतात ते की हा डिव्हिडंड आहे. पण जर तुम्ही ते डिस्क्लोज नाही केलं तर देअर इज अ हाय प्रोबॅबिलिटी की त्याची नोटीस येईल, मग देन यू नीड टू फाईल रिवाइज रिटर्न. सो ऑलवेज जेव्हा तुम्हाला बाहेरच्या कंपनीचे ESOPs मिळतात जे शेअर्समध्ये कन्व्हर्ट झालेत आणि ज्याचा डिव्हिडंड मिळालाय, तो डिव्हिडंड तुम्ही कितीही कमी असलात तरी ITR मध्ये डिस्क्लोज करायला हवा. नॉट ओनली दॅट डिव्हिडंड, ते शेअर्स पण डिस्क्लोज करायला हवेत. ओके, बेटर टू डू इट दॅट. येस, ॲज अ फॉरेन ॲसेट. ओके. आय थिंक तू कधी तुझ्या क्लायंट्स एक्झाम्पल्स पण देत होता की एनविडियाचा आमचा एक क्लायंट होता की ज्याचे एकदम असे काहीतरी कमी शेअर्स होते की ज्यांनी आम्हाला सांगितलंच नाही. सो सॅलरी गेली, सगळ्याला नोटीस आली की प्रत्येकाला प्रचंड भीती वाटते आणि मग ते फोनवर फोन की मला काहीतरी नोटीस आली मला. आणि ITची नोटीस म्हटलं की एकदम लोकांना भीती वाटायला लागते, क्रिमिनल असल्यासारखंच वाटतं. तर म्हणे ठीक आहे बघूया काय ते. तो म्हणला अरे फॉरेन ॲसेट काहीतरी, पण तुझं तर नाहीये ना. तर नाही मला ना एक शेअर्स मिळालेत, माझे ESOPs जे होते त्याचे शेअर्स मिळालेत, त्याच्यावर डिव्हिडंड आलाय मला ₹172. म्हणून त्याच्यामुळे नोटीस आहे, ₹172 आपण ऍड करू आणि फाईल करू, छोटी अमाऊंट तरी पण नोटीस येते. बिकॉज सी आजकाल कसं आहे, सगळं ऑटोमेशन आहे, गव्हर्नमेंटच्या एंडला पण ऑटोमेशन आहे. सो त्यांच्याकडे जेव्हा फॉरेन करन्सीमध्ये किंवा फॉरेन डिव्हिडंड येतो तेव्हा ते पॉपअप होतं. सो दे मॅच इट की या पॅनचा फॉरेन डिव्हिडंड आहे तरी पण यांनी नाही दाखवलेलं, डिक्लेअर नाही. म्हणजे आधार आणि पॅन कार्ड आपण जे म्हणलं की एकेकाळी जे गव्हर्नमेंट कंपल्सरी लिंक करून घेतलं होतं त्याचा फायदा हा गव्हर्नमेंटला होता. सगळ्याचा फायदा गव्हर्नमेंटला फायदा आहे, इज ऑफ डुईंग पण आहे
आणि सगळ्या गोष्टी पॅन आणि आधारशी लिंक्ड असल्यामुळं इवन युअर फॉरेन डिव्हिडंड फॉरेन ॲसेट्स आर लिंक विथ पॅन अँड आधार. सो त्याचं डिस्क्लोजर इज मॅन्डेटरी. जरी तुम्ही तिकडे पॅन आधार देत नसलात तरी वेन दॅट डिव्हिडंड ट्रॅव्हल टू इंडिया दॅट विल बी लिंक्ड आणि गव्हर्नमेंट वॉन्ट इट टू लिंक. सो इट इज बेटर अँड इट इज ॲडवायजेबल की तुम्ही हे डिस्क्लोज करावं. ओके ओके. सो चिन्मय, आजकाल बरीच मुलं फॉरेन एज्युकेशनला जातात आणि मग एज्युकेशन कम्प्लीट झाल्यावरती तिथेच नोकरी घेतात. तर मग त्यावेळेला त्यांना इथे टॅक्स भरायला लागतो का, किंवा काय अरेंजमेंट त्यांनी केली पाहिजे मग ती? पहिल्या जेव्हा मुलं बाहेर जातात तेव्हा त्यांचे आईवडील इथनं पैसे पाठवतात त्यांना. सो त्याच्यावर TDS होतो. जर एज्युकेशनल लोन वाईज गेले तर एज्युकेशन लोन काढून गेले तर वेगळा विषय. तो TDS आईवडिलांना रिफंड मिळू शकतो. हा पहिला गोष्ट, कारण की दिस इज अ कॉमन क्वेश्चन जो आम्हाला बरेचदा विचारतात. मुलं तिकडे गेली, 1-1.5 वर्ष जॉब एज्युकेशन घेतलं आणि त्याच्यानंतर जॉब सुरू केला आणि तिकडच्याच बँकेत सॅलरी त्यांना मिळते, तिकडच्याच बँकेत, आणि त्या पॉइंटला ते नॉन रेसिडेंट आहेत, तर त्यांचा इंडियाशी काही संबंध नसतो. जर त्यांना इंडियात कुठलंही उत्पन्न मिळत नसेल तर त्यांनी इंडियात टॅक्स फाईल करण्याची गरज नाही. पण आई वडिलांनी एक FD करून ठेवलेली मुलाच्या नावाने की ज्याचं 10-12 लाख रुपये त्याला उत्पन्न येत आहे, किंवा त्याचे काही शेअर्स होते जेव्हा तो इंडियात होता, तर त्याच्यासाठी त्याला रिटर्न फाईल करायला लागतं. पण तो मुलगा तिकडे गेलाय, तिकडे जॉब करतोय, पण त्यांनी त्याच्या तिकडच्या एम्प्लॉयरला इंडियन NRO अकाउंट दिलंय किंवा इंडियन अकाउंट दिलंय आणि पैसे इंडियात येत आहेत, तर ते डीम्ड असं होतं की तुम्ही परत इंडियात रिटर्न करायला पाहिजे आणि त्याचा टॅक्स तुम्ही इंडियात भरायला पाहिजे. त्या केसमध्ये त्याचे 2-2दा टॅक्स जाऊ शकतो, कारण की तिकडे टॅक्स भरलेला असतो. तिकडे टॅक्स भरल्यावर इथे क्रेडिट मिळण्याचा फॉर्म त्याला मिळेलच असं नाही, कारण की ही इज नॉट रेसिडेंट. तो फॉर्म मिळाला तर क्रेडिट मिळणार, पण अदरवाईज जो ज्या कंट्रीत आहे त्या कंट्रीतच तर त्याला बँक अकाउंटमध्ये पैसे मिळत असतील आणि त्या पॉइंटला जर तो नॉन रेसिडेंट असेल इंडियासाठी, तर त्याला इथं त्या इन्कमसाठी गरजेचं नाही आहे रिटर्न भरणं. पण मे बी इथं गेला 6 महिने जॉब केला आणि त्याच्यानंतर लगेचच 6 महिने एज्युकेशन घेतलं आणि लगेचच जॉब चालू केला, तर त्या केसमध्ये पहिलं वर्षभर मे बी तो रेसिडेंट होऊ शकतो इंडियासाठी. त्या केसमध्ये फॉर फर्स्ट इयर त्याला इंडियात रिटर्न भरायला लागेल. ओके ओके. आणि जस्ट त्यालाच एक जोडून प्रश्न, की बरेचदा ना मुलं मग आई वडिलांना पैसे पाठवतात, हो, तर त्याचा कसा हिशोब बसतो मग? ते जे पैसे असतात ते टॅक्स फ्री असतात, जे आई वडिलांना पाठवतात ते. पण एक बेसिक लिमिट सेट केलेली आहे. फॉर एक्झाम्पल $19,000 US साठी आहे. ओके. तर ऑब्विसली ती चेंज होत असते टाइम अँड अगेन, पण गरजेपुरते पैसे पाठवले तर त्याला काही टॅक्स नाही. पण काही काही मुलं असं करतात की इंडियन मार्केट बेटर आहे, तर मी आईवडिलांना पैसे पाठवतो आणि त्यांच्या नावाने मग इन्व्हेस्ट करतो. सो त्या केसमध्ये कॉम्प्लेक्सिटी जरा वाढू शकते. त्यांचंच ते इन्कम झालं, मग ते डीमिंग प्रोव्हिजन आणि या सगळ्या गोष्टी अप्लाय होऊ शकतात, पण दॅट डिपेंड्स ऑन केस टू केस. पण जनरली आईबाबांना जे पैसे पाठवतात त्याच्यावर कुठलाच टॅक्स ना आईवडिलांना असतो ना त्यांना असतो, दोघांनाही नसतो. पण आता याच केसमध्ये आता इन्व्हेस्टमेंटचं बोललास म्हणून मी अजून एक प्रश्न विचारतो की समजा आता सिनारिओ असा आहे की तो जो मुलगा आहे तो तिकडेच शिकतोय, ही इज गेटिंग पेड देअर, पण तो इंडियामध्ये काहीतरी इन्व्हेस्टमेंट पाहिजे, म्हणजे समजा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट पाहिजे किंवा काय म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट पाहिजे, म्हणून तिकडनं पैसे इथे पाठवतोय, तर त्या केसमध्ये टॅक्स ऍप्लिकेशन्स कसे हे होतात? त्याच्यात पण टॅक्स अप्लाय होत नाही. LRS मध्ये तो ती पाठवू शकतो. आणि इंडियामध्ये रिअल इस्टेट, ॲज ही इज इंडियन ओरिजिन, he can buy property in India. That is not, because that money is taxed money somewhere. So इंडियामध्ये त्याच्यावर परत टॅक्स कुठल्या याच्यात लागू शकत नाही. पण ते जर त्यांनी होणाऱ्या बायकोच्या नावावर आणि त्याच्या नावावर घेतलं, तर मे बी होणाऱ्या बायकोच्या नावावर आणि सगळे पैसे यांनीच पाठवले, तर तिच्या हातात ते टॅक्सेबल होऊ शकतो याची प्रोबॅबिलिटी असते. पण अदरवाईज त्याला इंडियन इन्व्हेस्टमेंट करायला तसं काही एका लिमिटेड अमाऊंट पर्यंत काही प्रॉब्लेम नसतो. ओके. सो आता प्रॉब्ली सॅलरीच्या दृष्टीने एक प्रॉब्ली आपण शेवटचा प्रश्न असा घेऊ की जेव्हा आपण फायलिंग करतो तेव्हा बरेच केसेसमध्ये असं होतं की रिफंडची शक्यता निर्माण होते. तर रिफंड ची प्रोसेस काय आहे आणि तो बेसिकली कसा आपल्याला मिळतो, तर त्याच्यासाठी काय काय करायला लागतं? कारण जसं आता आपण बोललो की ओल्ड टॅक्स रेजिम आणि न्यू टॅक्स रेजिम,
ओल्ड ह्याच्यामध्ये बरेच काही प्रोव्हिजन्स आहेत ज्याच्यामध्ये आपण क्लेम करतो. काही गोष्टींमध्ये देर आर पीपल जे स्वतःच फायलिंग करतात. काही केसेसमध्ये लोक सीए कडे जाऊन फायलिंग करतात. तो जे लोक स्वतःच फायलिंग करतात फॉर एक्झाम्पल आणि दे आर एक्सपेक्टिंग सम काइंड ऑफ रिटर्न रिफंड, तर त्या केसमध्ये हाऊ डज इट वर्क? सॅलरीच्या बाबतीत तर आजकाल गव्हर्नमेंट 8 ते 10 दिवसात रिफंड देतं इन मेजॉरिटी ऑफ द केसेस. जेव्हा साधारण 50,000च्या आतला रिफंड असतो तो ॲट टाइम्स 24 तासात पण रिफंड येतो. इतकं फास्ट आज झालेलं आहे. चुकून तुम्ही जर बँक अकाउंट वगैरे चुकीचं टाकलं, रिफंडच्या इथं बँक अकाउंट स्पेसिफाय करायला लागतं तर तो रिफंड अडकतो. पण आजकाल मोठे रिफंड जे असतात, मोठे सॅलरीचे रिफंड, की जेव्हा पहिले सांगायला स्कीम चुकली किंवा कंपनीने जास्त टॅक्स कापला, त्या केसमध्ये तुमचं जुनं जर काही आउटस्टँडिंग असेल तर तो रिफंड ॲडजस्ट होतो आणि तुम्हाला बॅलन्सच मिळेल. फॉर एक्झाम्पल 4 लाखाचा तुमचा रिफंड आहे आणि जुनं 2,30,000 रुपयाचं आउटस्टँडिंग आहे, तर तुम्हाला उरलेली जमावून 1,70,000 रुपयेच मिळणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जुनं आउटस्टँडिंग आज दिसत नाहीये, 6 महिन्यानंतर तुमचं 2008चं आउटस्टँडिंग दिसू शकतं इन्कम टॅक्सच्या साईटवर. असं आजकाल आहे. आणि 2008चं ना तुम्हाला आठवत असतं ना तुमच्या सीएला आठवत असतं. सो बाय डिफॉल्ट ते ऍडजस्ट होतात आणि तुम्हाला बाकीचे पैसे मिळतात. पण असे साधारण किती केसेस तुझ्या केसमध्ये समजा तुला बघायला मिळेल की जिथे ऍडजस्टमेंट फार झाली आहे आणि रिफंड कमी झालाय किंवा अदरवाईज ऑल्सो? सॅलरीच्या बाबतीत जनरली नाही होत. सॅलरी लोक, कारण की त्यांचे रिफंड्स कमी असतात, कारण की कंपन्या बऱ्यापैकी एक्झॅक्ट कापूनच त्यांना सॅलरी देतात. सो त्यांचे रिफंड्स कमी असतात. एस्पेशली सॅलरीच्या बाबतीत सांगायचं तर उलटी केस जास्त असते. म्हणजे एक जण 4 महिने एका ठिकाणी काम करतोय, तिकडं त्यांनी सोडलं आणि दुसऱ्या ठिकाणी तो पुढचे 8 महिने काम करतोय, तर पहिले 4 महिन्याचा जो जिथे काम करत असतो तेही त्याचं बेसिक एक्झम्पशन काउंट करतात आणि नवीन लोकही कधी कधी त्याचं बेसिक एक्झम्पशन काउंट करतात. सो बेसिक एक्झम्पशन ऑर स्टँडर्ड डिडक्शन दोनदा काउंट होतं आणि मग त्याचा कापला गेलेला टॅक्स खूपच शॉर्ट असतो. आणि मग तो जेव्हा सीए कडे येतो तेव्हा असं होतं की अरे 2 लाख टॅक्स भरायचा आहे, तर सगळ्यात तर कापला गेला पण त्याचं बेसिक एक्झम्पशन. सो नवीन ठिकाणी तुम्ही जेव्हा जाता तेव्हा जुन्या ठिकाणची सॅलरी डिस्क्लोज अख्खीच्या अख्खी केलीत तर हा प्रोबॅबली प्रॉब्लेम येत नाही. अदरवाईज 2-2 ठिकाणी बेसिक 12 लाख रुपये टॅक्स काही नाही, 12 लाख रुपये टॅक्स काही नाही आणि मग नंतर खूप त्याच्यावर टॅक्स पडू शकतो. एकदा आय थिंक तुझ्या बाबतीत असं झालेलं होतं. हो, वन्स व्हेन ही हॅड शिफ्टेड जॉब. करेक्ट. आणि असं तू जसं म्हटलं की इट वॉज अ सरप्राईज. म्हणजे म्हणजे एकदम इट वॉज व्हेरी सरप्रायझिंग की असं कसं काय झालं. मालिकाने कापला, कारण की दोघांनी ते बेसिक डिडक्शन जे असतं, बेसिक स्लॅब, त्या दोघांनी घेतल्या. मग दोघांनी घेतल्यामुळे मग टॅक्स कमी कापला गेला. बरोबर. सो एम्प्लॉई म्हणतो अरे मस्त छान इन्व्हेस्ट करतो. मार्च एप्रिलला त्याला सबस्टॅन्शियल लायबिलिटी येते अलॉंग विथ इंटरेस्ट ॲट टाइम्स आणि मग प्रॉब्लेम येतो. सो सॅलरीवरांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम जास्त आहे रादर दॅन रिफंडचा. आजकाल सॅलरीचा रिफंड तर चकाचक गव्हर्नमेंट इज ऍक्टिंग ऑन इट. 50-70 हजारापर्यंत दे आर व्हेरी फ्लुएंट, फटाफट रिफंड येतो, काहीच प्रॉब्लेम नसतो. सो चिन्मय, आता आपण थोडंसं म्हणजे आता सॅलरी एम्प्लॉई बद्दल आपण बरंच काही बोललो, पण काही व्ह्युअर्स आपले असे पण असतील की हु आर स्मॉल बिझनेस ओनर्स किंवा त्याचे फ्रीलान्सर्स आजकाल खूप असतात किंवा स्टार्टअप्स बरेच असतात किंवा कन्सल्टंट्स बरेच असतात. सो त्याच्या निगडीत थोडंसं आय थिंक आपण अँड दॅट इज अ टॉपिक ऑफ इंटरेस्ट फॉर मी डेफिनेटली. ॲब्सोल्युटली. सो प्रॉब्ली यू कॅन टेक द फर्स्ट क्वेश्चन. सो मला असं विचारायचं आहे की एखाद्याने स्टार्टअप करायची आयडिया आली किंवा चलो आता आयडिया आहे, सगळं केलंय, आता मला स्टार्टअप करायचंय चालू, तर त्याच्यासाठी फायनान्सच्या हिशोबाने काय काय डॉक्युमेंटेशन इम्पॉर्टंट आहे सुरुवातीपासूनच, की नंतर हे प्रॉब्लेम्स काही होत नाही जेव्हा स्टार्टअप मोठं व्हायला लागतं तसं? बरेचदा स्टार्टअप एस्पेशली हाऊसवाईफ जेव्हा स्टार्टअप चालू करतात तेव्हा ते त्याच अकाउंटमधनं स्टार्टअप करतात किंवा मग त्या करंट अकाउंट काढत नाहीत, कसं चालतंय बघू. सो आयडियली प्रत्येकाने आपला एक ब्रँड नेम पहिले काढायला पाहिजे, त्याचं पहिले एक अकाउंट काढायला पाहिजे. माझ्या ओळखीत एक काकू आहेत की ज्या क्लास घ्यायच्या आणि जे काय पैसे येतील ते पैसे नवऱ्याला द्यायच्या आणि 8-10 वर्षांनी त्यांनी क्लास बंद केले. सो त्यामध्ये मला सांगावं होतं की पण मला तेव्हा किती पैसे मिळाले हेच मला कळलं नाही. सो आज तागत. सो आयडियली तुम्ही कुठली एंटिटी जेव्हा चालू करता तेव्हा ऑब्व्हियसली एव्हरीवन इज इगर टू नो की मी काय केलंय. सो त्याच्याकरता ते पैसे वेगळे ठेवणं आणि त्याचा सगळा हिशोब वेगळा ठेवणं
इज द प्राईम इम्पॉर्टंट थिंग. डे 1 पासून डे 1 पासनं तुम्ही त्याचं ब्रँड नेम वेगळं ठेवा, त्याचं करंट अकाउंट काढा, त्याचं उद्यम आधार काढा, त्याचं MSME सर्टिफिकेट काढा. कारण की या सगळ्या गोष्टी आज गव्हर्नमेंटनी फॅसिलिटेट करून दिलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी एस्पेशली जे छोट्या लेवलपासून चालू करतायत त्यांनी करायला पाहिजेत. म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळतं की जमा खर्च काय आहे. कारण की जमा खर्च कळला नाही तर खर्च जास्त झालाय हेही कळणार नाही आणि जमा जास्त झाली हेही कळणार नाही. बरोबर. सो आपण कसं चाललंय आपलं. ऍट टाइम्स असं असतं की खूप लोक येतात आणि माझा आता एक स्वयंपाकच्या बाईनी सुरू केलं, खूप लोक येतात, छान चाललंय माझं सगळं खूप. पण ऍट द सेम टाइम तुम्ही 4 बायका कामाला ठेवलेल्या ज्या आहेत त्यांची सॅलरी काढून तुम्हाला काही उरत नाहीये. हे त्यांनी अनालाइज करणं गरजेचं आहे डे 1 पासनं. तर शी कॅन मेक सम चेंजेस सो दॅट इट विल बी प्रॉफिटेबल. सो डे 1 पासनं वेगळं अकाउंट आणि वेगळं ब्रँड नेम हे जनरली आम्ही ऍडवाइस करतो. आणि उद्यम आधार तर बँकेत अकाउंट उघडायचं की लागतं. थोडंसं एक्सप्लेन कर ना की ते MSME सर्टिफिकेशन किंवा उद्यम आधार याचा फायदा कसा होतो स्टार्टअप ज्यांनी केलंय. म्हणजे बरेचदा असं वाटतं ना नंतर करूयात, आता नको करायला. पण हे काय इम्पॉर्टंट आहे सुरुवातीपासूनच ते थोडंसं सांग. करंट अकाउंटला तर उद्यम आधार गरजेचंच आहे, त्याशिवाय करंट अकाउंट उघडताच येत नाही. आणि MSME सर्टिफिकेट गरजेचं आहे कारण की आजकाल MSME साठी सरकारने चांगल्या योजना आणल्यात की 15 दिवसात, 30 दिवसात, 45 दिवसात तुम्हाला पेमेंट मिळतच. जर तुम्हाला पेमेंट दिलं नाही तर समोरच्याला त्याच्या बिझनेसमध्ये त्याची वजावट मिळत नाही. सो विच इज प्रो MSME. आणि छोटे लोक जे असतात त्यांना कॅश फ्लोचा मेनी टाइम्स इश्यू असतो. सो त्यांना समोरच्याकडनं कमी क्रेडिट पिरियड, लवकर पैसे मिळाले तर ते हवं असतं. सो इन दॅट केस MSME नंबर तुम्ही काढून ठेवलेला ऑलवेज चांगला असतो आणि त्याच्यावर तुम्हाला हे सगळे बेनिफिट एन्जॉय करता येतात. इन ॲडिशन टू दॅट MSME लोन स्कीम्स पण गव्हर्नमेंटचे आहेत, MSME सबसिडी पण गव्हर्नमेंटची आहे. एस्पेशली इफ यू आर गोइंग विथ अ स्टार्टअप आयडिया तर गव्हर्नमेंट 20 लाख ते 50 लाखापर्यंत फंडिंग पण करतं. सो MSME नंबर काढणं आणि तुमच्या स्टार्टअपचा एक राईटअप त्यांना सबमिट करणं, या 2 गोष्टी असतात. देन दे विल डिसाइड की दे वॉन्ट टू प्रोव्हाइड यू फंडिंग ऑर नो. पण या गोष्टी ज्या तुमच्या हातात करणं आहे त्या तर करायला काहीच हरकत नसते. आणि गव्हर्नमेंट इज व्हेरी फॉर सच अ काइंड ऑफ सेटअप्स. असं होतं ना की सुरुवातीला आपण जस्ट जमतंय की नाही बिझनेस करायला लागतो. स्पेशली जे हाऊसवाईफ्स असतात किंवा जे छोट्या स्केलवरती बिझनेस सुरू करतात आणि मग डॉक्युमेंटेशन करत नाहीत. पण जेव्हा लक्षात येतं की बिझनेस वाढायला लागलाय तेव्हा मग लोन्स घ्यायची गरज पडते किंवा आत्ता इमिजिएटली काहीतरी मला लोन हवाय. सो त्याच हिशोबाने आय थिंक सो हे डॉक्युमेंटेशन खूप इम्पॉर्टंट होतं ना आणि तुमची हिस्ट्री पण जनरेट होते ना करंट अकाउंट मध्ये की तुम्ही 3 वर्ष बिझनेस केलाय, त्याच्या रिसिट्स काय आहे, त्याचं पेमेंट काय आहे. सो हिस्ट्री पण जनरेट. डे 1 पासून तुमचा बिझनेस इज अ सेपरेट एंटिटी या पद्धतीनेच तुम्ही ट्रीट करायला हवं, तरच तुम्हाला कळेल. पण आता बऱ्याच केसेसमध्ये असंही आढळलंय की जसं अवंती म्हणाली की बाबा सुरुवातीला आपण ट्रायल अँड टेस्टिंग असं म्हणतो की आपण करून पाहू. सो तो जो काही इनिशियल पिरियडमध्ये इन्कम जनरेट होतो तो टिपिकली आपण आपलं पर्सनल सेव्हिंग्ज अकाउंट जे असतं त्याच्यामध्ये टाकतो. तर त्या केसमध्ये टॅक्स इम्प्लिकेशन्स काय असतात आणि कसे ऍप्लिकेबल होतात? टॅक्स तर त्याच्यावर लागणारच आहे. तुम्ही सेव्हिंगला टाका किंवा करंटला टाका. ॲज यू आर गेटिंग द इन्कम इट इज लायबल फॉर टॅक्स, स्लॅब वाईज ऑब्व्हियसली. पण यू नीड टू अंडरस्टँड की किती पैसे मिळतात. आणि करंट अकाउंट उघडणं इज आजकाल 0 बॅलन्सची पण असतात आणि 10,000 मिनिमम बॅलन्सची पण असतात. सो इट इज नॉट अ डिफिकल्ट थिंग. सो जोवर तुम्ही त्याला सेपरेट समजत नाही तोवर काही उपयोग नाही. सेव्हिंगला टाकून आपल्याला याच्यावर टॅक्स पडणार नाहीये असं काही नाहीये. टॅक्स दोन्हीवर आहेच. तर ते थोडंसं हे पण एक्सप्लेन कर ना की जर सुरुवात केली तर प्रोप्रायटरशिप केली पाहिजे का LLP का प्रायव्हेट लिमिटेड, ह्याच्यात फरक काय आहे आणि कोणी कसं ते डिसिजन घ्यावं? सुरुवातीला जर प्रोप्रायटरशिप करावी दॅट डिपेंड्स ऑन युअर तिकीट साईज. म्हणजे तुमचं सेलचा तिकीट साईज. म्हणजे आता तुम्ही एखादी गोष्ट स्टार्टअपला अशी बनवत असाल की ज्याचं एक इनवॉइसिंगच 20 लाखाचं होणार आहे तर तुम्ही पार्टनरशिप किंवा अजून काहीतरी LLP किंवा काहीतरी विचार करू शकता. पण इफ यू आर स्टार्टिंग फ्रॉम स्मॉल तिकीट साईज की जसं मी मगाशी म्हणलं की केटरिंग म्हणा किंवा क्लासेस म्हणा, अशा तिकीट साईजनी सुरुवात करणार तर प्रोप्रायटरशिप इज द, कारण की त्याला मिनिमल रिक्वायरमेंट आहे, मिनिमल फायलिंग्स आहेत. सो प्रोप्रायटरशिप इज ॲडवायजेबल. प्रोप्रायटरशिप वेगळी केली म्हणजे त्याचा वेगळा पॅन असणार
असं काही नसतं. तुमच्याच पॅनवरती प्रोप्रायटरशिप रजिस्टर होत असते. सो सुरुवातीला प्रोप्रायटरशिप फॉर स्मॉल बिझनेसेस, म्हणजे बिझनेसेस विच आर हॅव्हिंग स्मॉल तिकीट साईज इज ऑलवेज ॲडवाइजेबल. म्हणजे किती तरी तू कन्सिडर करशील? तिकीट साईज म्हणजे सेलचा तिकीट तेच साईज किती, म्हणजे साधारण म्हणजे 5 साधारणतः, लाखापर्यंत, 10 लाखापर्यंत? 15-20 हजाराच्या आत तुमचं बिलिंग एक असेल ओके. तर प्रोप्रायटरशिप इज फाईन. तुमचा 3-4 लाखाचा कॉम्पोनंट तुम्ही बनवताय तर असं बिलिंग असेल तर मे बी यू कॅन थिंक अबाउट पार्टनरशिपला जायचं का किंवा काय करायचं का. कारण की प्रोप्रायटरशिपला तुम्हाला स्लॅब्स पण मिळतात. पार्टनरशिप जी असते त्याला पहिल्या रुपयापासून 30% टॅक्स आहे. सो तुमची 10 लाखाची प्रोप्रायटरशिप आहे आणि तुम्हाला 10 लाख त्यातनं मिळालेत, बाकीचं तुम्हाला उत्पन्न नाही आहे, तर तुम्हाला 0 टॅक्स आहे. पण पार्टनरशिपमध्ये जर तुम्हाला 10 लाख रुपये मिळाले तर रेम्युनरेशन घालून तुम्हाला 1 लाख 1.25 लाखाच्या आसपास टॅक्स पडतो. सो सुरुवातीलाच एकदम पार्टनरशिप करू किंवा काहीतरी करू अशापेक्षा प्रोप्रायटरशिपने सुरुवात करावी. इफ इट इज डुईंग गुड देन यू कॅन शिफ्ट टू पार्टनरशिप, LLP और कंपनी, एनिथिंग. पण आता समजा ह्याच्याशीच रिलेटेड एक क्वेश्चन असा विचारायचा वाटतो की GST रजिस्ट्रेशन आपण जे म्हणतो, सो GST रजिस्ट्रेशन हे समजा तुमचं इन्कम लेवलवर डिपेंडंट आहे का, ते कंपल्सरी करायलाच पाहिजे आणि त्याचे इम्प्लिकेशन्स काय असू शकतात? GST रजिस्ट्रेशन सर्व्हिसच्या ह्याच्यासाठी 20 लाखाच्या वर करायला पाहिजे. 20 लाखापर्यंत नाही आहे. 20 आणि जेव्हा तुम्ही विथ मटेरियल काहीतरी करताय तेव्हा 40 लाखापर्यंत नाही आहे. आणि याच्यात कन्फ्युजन असं आहे की तुमचं टोटल इन्कम 20 लाखात काउंट होतं. फॉर एक्झाम्पल एक डॉक्टर आहेत आणि त्या डॉक्टरचे पण सर्व्हिसेस देत आहेत आणि त्या आता अवंतीचं जसं तसं हेल्थ रिलेटेड काहीतरी एक पॅकेज पण त्या बनवून देत आहेत, प्रॉडक्ट. सो त्या केसमध्ये 20 लाखाचं जे लिमिट आहे किंवा 40 लाखाचं जे लिमिट आहे ते डॉक्टरचं प्लस प्रॉडक्ट या दोन्हीचं मिळून आहे. सो त्या केसमध्ये कारण की डॉक्टर्स इन्कम इज एक्झम्प्ट फॉर GST, पण हे धरून जर तुमचं गेलं तर तुम्हाला GST रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याच्यातला हा भाग जो आहे याच्यावर GST लावायचा आहे. ओके. पण नॉर्मली 20 लाखापर्यंत प्रोप्रायटरशिप विदाउट GST इज कम्फर्टेबल. आणि त्याच्यानंतर पण छोटे बिझनेसेस जे आहेत त्यांना जर समोरच्या माणसाला त्याचं क्रेडिट मिळत नसेल, म्हणजे इफ यू आर गोइंग फॉर B2C की कस्टमर अल्टिमेट कस्टमरच आहे, तर तुम्हाला कंपोजिशनच्या बऱ्याच स्कीम आहेत की जिथे 1% किंवा 6% एवढाच GST असतो. डायरेक्टली कॉस्ट तुमची वाढत नाही बिकॉज यू आर आफ्टर ऑल गोइंग टू कम्पीट विथ द मार्केट ना. तुमचं 18% एकदम किंमत वाढते. त्याच्यापेक्षा 1%चं कंपोजिशनला गेलं, 6%च्याला गेलं तर यू कॅन हॅव अ कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग अँड इन्क्रीज युअर प्रॉफिट मार्जिन. करेक्ट. सो आपण काय काय ठिकाणी GST कंपल्सरी होतं ना, लाईक प्रोडक्ट सेल करायचं असेल तर किंवा लिस्टिंग ई-कॉमर्स वर करायचं असेल तर, सो देन तिथे मग ते करतात कंपल्सरी. त्या केसमध्ये तुम्हाला लावायला लागतं. इन दॅट केस यू कॅन गो फॉर अदर पार्टनरशिप फॉर सच अ काइंड ऑफ बिझनेस अँड युअर प्रोप्रायटरशिप फॉर मे बी लोकल सेल, रिटेल सेल ह्याच्या करता. ओके. इन दॅट केस यू कॅन हॅव म्हणजे 2 की एंटिटीज. वेगवेगळे अकाउंट्सच करायचे का 2 त्याच्यासाठी? एंटिटीजच. 2 एंटिटीज. पार्टनरशिपचा वेगळा पॅन असतो, ओके. प्रोप्रायटरशिपचा तुमचाच पॅन असतो. पण तुम्हाला जर ई-कॉमर्स वगैरे हे करायचंय तर मग तुम्ही ते पार्टनरशिपवर करावं की जिथं GST काढायलाच लागतो. पण बाकीचा जो आहे त्याच्यात तुम्हाला GSTची गरज नाहीये 20 लाखापर्यंत, ते वेगळं ठेवावं. ओके. असे अरेंजमेंट करू शकता. ओके. सो चिन्मय, अजून एक प्रश्न असा होता की जेव्हा आपण फ्रीलान्सर्स किंवा कन्सल्टंट्स म्हणतो तर त्यांना एक प्रिझम्प्टिव्ह टॅक्स असं काहीतरी ऍप्लिकेबल असतो. तर प्रिझम्प्टिव्ह टॅक्स म्हणजे एक्झॅक्टली काय? 1961 जुन्या इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये प्रिझम्प्टिव्ह टॅक्स एक गोष्टीला होता, 44 AD नावाच्या, आणि लॉरीजला वगैरे AF वगैरे होते. सो विच वॉज इनिशियली फॉर बिझनेस. ऑफ लेट गेल्या 8-10 वर्षामध्ये त्यांनी तो प्रोफेशनला पण आणला, विच वॉज 44 ADA. की AD मध्ये असं असतं की 1 कोटीपर्यंत तुमचं इन्कम असेल तर छोट्या बिझनेसेसला एवढी बुक्स मेंटेन करणं, सगळं रेकॉर्ड ठेवणं, याचा सगळ्याचा त्रास नको आणि त्यांना काहीतरी प्रिझम्प्टिव्ह रेट लावा आणि त्याच्यावर टॅक्स लावून टाका. सो इझियर फॉर द SSC. सो त्याच्यासाठी त्यांनी 8% टॅक्स लावा. सो तुमचं 80 लाख उत्पन्न असेल तर
6.4 एवढ्या तुमचा प्रॉफिट धरा आणि त्याच्यावर टॅक्स भरून रिकामे व्हा. सो बाकीचं जे आहे तो तुमचा खर्च, डिमिंग फिक्शन म्हणजे तो तुमचा खर्च असेल, आम्ही त्याच्यावर काही विचारणार नाही. असं आत्तापर्यंत आहे. जे प्रोफेशनलला और टेक्निकल पर्सनला 50% आहे, कारण की बिझनेस करणाऱ्या ट्रेडरला 8-10% मार्जिन असतं आणि बाकीचे खर्च असतात. सो त्याच्यासाठी ते कमी पर्सेंटेज ठेवलं होतं. प्रोफेशनलला ते पर्सेंटेज 50%, कारण की प्रोफेशनलला तसा फार काही खर्च नसतो. गाडीचं पेट्रोल, डेप्रिसिएशन हे असे बेसिक खर्च असतात. सो फॉर प्रोफेशनल ऑल्सो 50 लाखापर्यंतचा प्रोफेशनल असेल तर 25 लाख खर्च क्लेम करा अँड देन यू कॅन पे टॅक्स ऑन रिमेनिंग 25. इन सम केसेस 75 पर्यंत ते एक्सटेंड होऊ शकतं, 75 लाखापर्यंत. सो ज्याला 44 ADA आणि ADA पॉप्युलर सेक्शन होते इतके दिवस की 44 ADA करून टाका. ॲट टाइम्स डॉक्टर वगैरे लोक CA सांगायचे ते माझं 44 ADA बसवून ते करून टाका. सो इट वॉज इझियर फॉर एव्हरीवन की 35 लाख 70 लाखाचं इन्कम आहे, 35 लाख रुपयाचं तुम्ही खर्च दाखवा, 35 लाखावर टॅक्स भरा, रिकामे व्हा. मग मला पेट्रोलच्या रिसीट ठेवायला नको, गाडीची पावती ठेवायला नको, माझा त्याच्यानंतर इंडेमनिटी म्हणून डॉक्टरांना जो प्रोफेशनल इन्शुरन्स असतो तो ठेवायला नको, कशाचे रेकॉर्ड ठेवायला नको. 35 लाखात सगळं आलं. आता 2025ला गव्हर्नमेंटनी जो इन्कम टॅक्स ऍक्ट आणलाय त्याच्यामध्ये याच्यात थोडासा एक चेंज केलाय की पूर्वी जे डिमिंग फिक्शन होतं की हा तुमचा खर्च आम्ही धरला, अज्युम केला, ते काढून टाकला. आणि आता लोक म्हणतात की गव्हर्नमेंट म्हणतं की 8% किंवा 6% तुम्ही प्रॉफिट डिक्लेअर करा, किंवा जर जास्त असेल प्रॉफिट तर जास्त डिक्लेअर करा, किंवा 50% तुम्ही प्रॉफिट डिक्लेअर करा, किंवा जो ऍक्च्युअल जास्त असेल तो ऍक्च्युअल जास्त डिक्लेअर करा. याच्यात नॉर्मल रिडिंगमध्ये काय प्रॉब्लेम नाही. 50% पण आहे, 8% पण आकडा दिसतोय, 6% पण आकडा दिसतोय. पण डिमिंग फिक्शन काढल्यामुळे पूर्वी गव्हर्नमेंटला कुठल्याच प्रकारे प्रश्न विचारता यायचे नाहीत की तुम्ही एवढाच का दाखवला, बिकॉज त्यांनीच सांगितलं होतं की एवढं दाखवा, वी आर नॉट गोइंग टू आस्क एनी काइंड ऑफ क्वेश्चन्स. आता गव्हर्नमेंटला तुमचे 50% तुम्ही डिक्लेअर केलात तर दे कॅन आस्क क्वेश्चन टू यू की 50% आहे, मग तुझा जास्त नाहीये. इन शॉर्ट, बिकॉज व्हॉट दे आर सेइंग इज 50% ऑर ऍक्च्युअल विच एव्हर इज हायर. तर जास्त नाहीये तर शो अस द बिल्स. ही कुठेतरी फट ओपन होणार आहे का, असा सध्याचा मेन क्वेश्चन आहे वेन दिस 2025 इन्कम टॅक्स ऍक्ट इज कमिंग. पण इतके दिवस इट वॉज प्रिटी इझी. आत्ताच्या 31 मार्च 26 पर्यंत लोकांना सोपं आहे. 50% डिक्लेअर करा, किंवा धंदा असेल किंवा बिझनेस असेल तर 8% डिक्लेअर करा, जर सगळं डिजिटाईज असेल 6% डिक्लेअर करा आणि त्याच्यावर टॅक्स भरून रिकामे. पण कॅन वी से की ह्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी थोडी वाढली आहे किंवा वाढेल गोइंग फॉरवर्ड? कंप्लायन्स वाढलंय असं मला वाटतं. ट्रान्सपरन्सी गव्हर्नमेंटला तुम्ही द्यायची वाढली आहे. एक्झॅक्टली. जी इतके दिवस टॅक्स SSCला नको होती. कारण की 2 याच्यात अँगल आहेत. एक असं आहे की इट इज व्हेरी टायरसम टू मेंटेन स्मॉल इनव्हॉइसेस, स्मॉल बिल्स. ॲट टाइम्स इट इज व्हेरी डिफिकल्ट टू प्रूव्ह की मी पुण्यात सगळीकडे रिक्षा घेऊन फिरतो, तुम्हाला दरवेळेला रिक्षेला मी किती खर्च केला हे प्रूव्ह करणं ही अवघड आहे, अनलेस अँड अनटिल मी दरवेळेला जीपे किंवा असं काहीतरी वापरत असेल. पण इन दिस न्यू थिंग, हाऊ यू आर गोइंग टू प्रूव्ह इट, दॅट इज द क्वेश्चन की तुम्ही हे प्रूव्ह कसं करणार. आणि हे छोटे छोटे खर्चाचे डिटेल्स ठेवणं अवघड होतं, म्हणूनच गव्हर्नमेंटनी प्रिझम्पटिव्ह रेट 6%, 8%, 50% करा तुम्हाला जे काय करायचं ते. पण नावडेज ट्रान्सपरन्सी गव्हर्नमेंट तुमच्याकडनं एक्सपेक्ट करते आणि ती तुम्ही ठेवायला पाहिजे. सो देर इज नो केस ऑफ प्रिझम्पटिव्ह हेन्सफोर्थ. असं होऊ शकतं 2025 मध्ये. इतके दिवस लोकांचं छान चाललं होतं प्रिझम्पटिव्ह मध्ये, कन्व्हिनियन्स पण होता, ऍट टाइम्स टॅक्स प्लॅनिंग पण होतं, दोन्ही होतं. ओके, दॅट इज ट्रू. तर आता ना असं होतं की आता वेगवेगळे सोर्सेस ऑफ इन्कम नवीन नवीन यायला लागलेत. तर त्याच्यामध्ये युट्यूब एक सोर्स झाला, अफिलिएट मार्केटिंग हा एक सोर्स झाला, किंवा अजून फ्रीलान्स एक सोर्स झालाय, बरोबर आहे. तर मग ह्याचे डिडक्शन्स कसे होतात, हाऊ किंवा त्याचं टॅक्सिंग कसं होतं किंवा टॅक्सेशन कसं होतं?
तो बिझनेस म्हणूनच ट्रीट होतो ओके. आणि त्याच्याप्रमाणेच त्याचं टॅक्सेशन होतं. ऑफलेट बदललेली गोष्ट म्हणजे क्रिप्टो इज अ न्यू थिंग की जी ऑफलेट खूप लोक करतात. आणि क्रिप्टोचं टॅक्सेशन कसं होतं किंवा टॅक्स होतो का नाही हा जो प्रश्न आहे किंवा मग आम्ही दाखवतच नाही ना. सो क्रिप्टोचं नॉर्मल अदर सोर्सेस म्हणून 30% टॅक्सेशन होतं आणि त्याच्यामध्ये द प्लॅन्ड नियम असे आहेत की प्रॉफिटवर टॅक्स बसणार, लॉस जाऊ दे, प्रॉफिटवर टॅक्स बसणार. सो आणि क्रिप्टो जर तुम्ही डिस्क्लोज केलं नाहीत तर ह्यूज पेनल्टीज पण आहेत. नवीन ऍक्ट जो येऊ घातलाय त्याच्यामध्ये. आणि बाकीचे हे जे आहेत फ्रीलान्सर म्हणा, युट्यूबर म्हणा, यांचं टॅक्सेशन इज सिम्पल किंवा सगळ्यांना ते माहिती आहे. इंडियात ते अलाउड आहे. क्रिप्टो कसं इट इज अ न्यू थिंग की जी इंडियात अलाउडच आहे असं नाही आहे. आणि त्याचं टॅक्सेशन कसं होणार, मी क्रिप्टो करतो आणि मला कॅपिटल गेन पडायला पाहिजे असं लोकांना वाटतं की क्रिप्टोचा इन्कम इज जस्ट लाईक इन्व्हेस्टमेंट. पण गव्हर्नमेंटने आत्ता तरी त्याच्यावर 30% टॅक्स ठेवलेला आहे. पुढे जाऊन काय चेंज झाला तर होईल कदाचित, पण आता तरी 30% ठेवलाय. आणि बाकी युट्यूबरला वगैरे इट इज अ बिझनेस आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला खर्च मिळणार सगळे. आता त्याच्या रिलेटेड खर्च म्हणजे कुठले खर्च, हे नॉर्मल बिझनेसला जे खर्च मिळतात ते सगळे खर्च. म्हणजे माझी पर्सनल इन्शुरन्स पॉलिसी काढली आणि मी युट्यूबर आहे तर मग मला तो मिळाला पाहिजे कारण की मीच युट्यूबर आहे. इट इज अ पॉइंट ऑफ डिबेट की माझी लाईफ पॉलिसी काढली आणि मी युट्यूबर आहे, स्वतःच करतो मी त्याच्यावर, तर मला माझा खर्च मिळाला पाहिजे कारण की मीच युट्यूबर आहे ना. सो तो मिळेल का नाही असे काही डिबेटचे इश्यू सोडले तर बरोबर आहे. नॉर्मल टॅक्सेशनचे आणि त्याचं टॅक्सेशन म्हणजे रेग्युलर टॅक्सेशन तिथे पण पडतं. सो पण आता तू जसं बोललास की प्रॉफिट्स, तर प्रॉफिट्स आजकाल आपण बघतो बऱ्याच गोष्टीतनं मिळतो. सो कुड इट बी म्युच्युअल फंड्स किंवा शेअर्स विकतो आपण किंवा इव्हन प्रॉपर्टी विकतो फॉर दॅट मॅटर. सो ह्याच्यामधनं जो प्रॉफिट आपल्याला जो मिळतो तर त्याच्या निगडीत टॅक्सेशन कसं ऍप्लिकेबल असतं? शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म प्रॉफिटमध्ये रिअल इस्टेट मधनं विकतो जो काय आता विकतो त्याला त्यांनी 12.5% टॅक्सेशन देऊन विच इज गुड फॉर सम पीपल. काहींना ज्यांना नाही आहे त्यांना इंडेक्सेशनचा बेनिफिट अजूनही ठेवला आहे की ज्यांना 20% इंडेक्सेशन घेऊन 20% टॅक्स भरता येतो. त्याच्यामध्ये नवीन पूर्वीच्या नियमानुसार 54 प्रमाणे तुम्ही नवीन घर घेतलं तर तुम्हाला तो सगळ्याच्या सगळा टॅक्स वाचतो. किंवा तुम्ही शेअर्स विकलेत आणि नवीन घर घेतलं तरी तुम्हाला टॅक्स वाचू शकतो. पण ॲज अ जनरलाइज्ड केस प्रॉपर्टीवर 12.5 किंवा 20% टॅक्स पडतो. आणि शेअर्समध्ये शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म त्यांनी आता नवीन रेट जे दिलेत त्याच्याप्रमाणे 1 वर्षानंतर लॉंग टर्म, त्याच्या आत शॉर्ट टर्म. त्याच्यात इक्विटीला 1.25 लाखाचं त्यांनी आता डिडक्शन अलाउ केलेलं आहे. त्या 1.25 लाखाचं डिडक्शन काढून जे काय येतं त्याच्यावर स्ट्रेट टॅक्स पडतो, ज्याच्यात वाचवायला कोणीच जात नाही कारण की सगळंच गव्हर्नमेंटच्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत. एस्पेशली इन केस ऑफ इक्विटी. इन केस ऑफ प्रॉपर्टी मेनी अ टाइम्स असे इश्यू येतात की मी 69 साली घर बांधलंय, मग त्याची आज मी किंमत काय पकडू. 2001 ची किंमत त्याला पकडायची असं गव्हर्नमेंटने नियम लिहिलाय. पण 2001 ला घर होतं त्याच्यानंतर मी ते 3दा रिपेअर केलंय आणि त्याच्यावर अजून 1000 स्क्वेअर फूट एरिया वाढवलाय. सो ह्या केसमध्ये ज्या त्या वेळेची बिलं आणि ज्या त्या वेळेचं व्हॅल्युएशन त्या एरियातलं त्याच्यानुसार तुमची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन येते आणि सेल्स प्राइस जी काय ॲग्रीमेंट व्हॅल्यू असेल त्याच्या डिफरन्सवर आयदर यू गो फॉर 12.5 और यू गो फॉर 20. ओके. सो आता शेवटचा प्रॉब्लेम प्रश्न असा करतो की AS 26 किंवा AIS, TIS या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत या बोलायला बरं वाटतं, पण त्याचा नक्की अर्थ काय असतो? नवीन आहेत त्या सगळ्या, आता गेल्या 4-5 वर्षातल्या. 26 AS ही जुनी आहे, पण अदरवाईज बाकीच्या 2 ज्या आहेत त्या नवीन आहेत. आणि गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की त्यातला डेटा जो आहे तो आत्ता आम्ही असेसमेंटसाठी रेलेव्हंट धरणार नाही आहोत कारण की त्याच्यात अजून तितकं बरोबर नाही आहे. 26 AS मध्ये तुमचा TDS जो होतो तो सगळा तुमचा 26 AS मध्ये डिस्क्लोज होतो. तुम्हाला एखाद्या माणसाने सांगितलं की मी TDS केलाय आणि वर्ष संपल्यावर त्यांनी तिथं जर डिस्क्लोज नसेल तर आयडियली यू शुड गो टू हिम की याच्यात दिसत नाहीये. मग त्याच्यावर तो माणूस तुम्हाला तो 16A फॉर्म देतो की हा बघा मी केलाय, पण त्याचा अर्थ शून्य आहे जोवर 26 AS ला दिसत नाही तो. कारण की 26 AS ला दिसला तरच त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळणार आहे, 16A बेसिसवर नाही. मेनी टाइम्स पोस्टात असं होतं की त्यांच्याकडे एक असं लिफलेट असतं 16A चं, ते देतात, त्यानंतर हे घ्या कापलाय, पण 26 AS ला दिसत नाही.
मग देन इन दॅट केस तुमचे ते पैसे गेले. AIS आणि TIS ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या बाकीची सगळी ट्रान्झॅक्शन्स कव्हर करतात. राईट फ्रॉम तुमच्या सेव्हिंगवर तुम्हाला किती व्याज मिळालं ते, तुम्ही किती अमाऊंटच्या FD केल्यात ते, तुमच्या FD किती मॅच्युअर झाल्यात ते, तुम्हाला FDवर किती व्याज मिळालं ते, तुमचे म्युच्युअल फंड्स, शेअर्स याचे परचेस ड्युरिंग द इयर, सेल ड्युरिंग द इयर आणि त्याचा एक्सपेक्टेड कॅपिटल गेन, या सगळ्या गोष्टी AIS TIS ला आज मेन्शन करून असतात. AIS TIS जरा थोडंसं चुकतंय किंवा गणतंय आत्ता अशा ठिकाणी की प्रॉपर्टी परचेस सेलची जी ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या प्रॉपर्टी परचेस आणि सेलच्या ट्रान्झॅक्शनमध्ये मेनी अ टाइम्स हवेलीकडनं एक डेटा जातो. जर त्याच्यावर TDS झाला असेल तर तो एक डेटा जातो. सो ते 2दा ते 3दा ट्रान्झॅक्शन दिसतं. सो मग अगेन लोक हायपर होतात की अरे 3दा तर आम्ही केलं, मग आपण आम्हाला नोटीस येईल का? दॅट इज द रिझन वाय गव्हर्नमेंट इज लिटल बिट फ्लेक्सिबल ऑन दॅट. आणि इन दॅट केस तुम्हाला एक ऑप्शन असतो की तुम्ही असं करू शकता की डिसएग्री. म्हणजे माझं हे ट्रान्झॅक्शन दिसते 3 कोटीचं घर मी विकलंय, त्याच्या खाली परत एक ट्रान्झॅक्शन दिसते 3 कोटीचं घर मी विकलंय, कारण की एक हवेलीतनं आलाय एक TDS मधनं आलेला आहे. सो एकाला तुम्ही डुप्लिकेट किंवा डिसएग्री म्हणू शकता आणि त्याचं रिझन स्पेसिफाय करू शकता. ही फॅसिलिटी आता AIS TISच्या बाबतीत गव्हर्नमेंटने दिलेली आहे की तुम्हाला हायपर व्हायचं कारण नाही, हे ट्रान्झॅक्शन हे इथे आहे पण माझं नाही आहे, बरोबर, हे म्हणायची आता फॅसिलिटी आहे. बिकॉज म्युच्युअल फंड काय किंवा शेअर्स काय सगळ्यामध्येच तुमचं पॅनच्या बेसवर ज्या त्या ठिकाणची लोक डेटा अपडेट करत असतात और अपलोड करत असतात. असं होऊ शकतं की चुकून दुसऱ्याच्या पॅनवरचा डेटा तुमच्या ह्याच्यावर आलाय, त्या केसमध्ये यू कॅन से दिस की आय डिसअग्री, हा काय माझ्या रिलेटेड नाही. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम AIS TIS हेच वास्तव होणार आणि मे बी असं होईल की त्याच्यावरनं ITR ला डायरेक्ट डेटा फेच करायची गव्हर्नमेंट एक युटिलिटी देईल की विथ 1 क्लिक इफ यू आर एक्सेप्टिंग दिस क्लिक हिअर आणि मग डायरेक्ट तुमचा ITR तयार होईल. इथपर्यंत ऑटोमेशनला गव्हर्नमेंट जाईल विच इज इन अ वे गुड. आणि पण हे आता बरोबर झालं सगळं की त्या स्टेजपर्यंत जाऊ शकतो आपण. बट फॉर यू फायनान्शियल वाईज AIS TIS and 26AS, these are outmost important documents. ओके. सो आय थिंक समवेअर चिन्मय बऱ्याच गोष्टींवरती यू हॅव गिव्हन अस इन्साइट्स. म्हणजे ते सॅलरीड एम्प्लॉईज असो किंवा इव्हन स्मॉल बिझनेसेस किंवा फ्रीलान्सर्स किंवा कन्सल्टंट, म्हणजे आपण युट्यूब ह्या रिलेटेड जे इन्कम आहे तेही आपण बोललो. आय थिंक दॅट्स द लेटेस्ट थिंग किंवा बरेच लोक आर व्हेंचरिंग इन टू दॅट. सो थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग ऑन द पॉडकास्ट आणि बरेच तुम्ही इन्साइट शेअर केले त्याबद्दलही धन्यवाद. थँक्यू सो मच. Thank you. थँक्यू.